नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या पण औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या अद्रक या पिकाविषयी महत्त्वाची माहिती बघणार आहोत। अद्रक ही एक मसाल्याची आणि औषधी वनस्पती असून तिचा वापर हजारो वर्षापासून मानव करत आला आहे। अद्रकीचा मूळ उगम दक्षिण पूर्व आशिया तसेच भारत आणि चीन या भागामध्ये झाल्याचे मानले जाते। प्राचीन आयुर्वेद, युनानी आणि चीनी औषध पद्धतीत अद्रकीला फार महत्त्व दिलं गेलं आहे। सुमारे 3000 ते 5000 वर्षापूर्वी अद्रकीचा वापर औषध म्हणून सुरू झाल्याचा उल्लेख आढळतो। भारतातून व्यापाराच्या माध्यमातून अद्रक आफ्रिका, मध्य पूर्व आणि त्यापुढे युरोपमध्ये देखील पोहोचला। उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर अद्रक ही वनस्पती नैसर्गिकरित्या बीजांद्वारे न वाढता तिच्या कंदाच्या म्हणजेच गड्ड्याच्या तुकड्यापासून वाढवली जाते। त्यामुळे हजारो वर्षाच्या लागवडीमुळे तिच्या अनेक सुधारित प्रकारच्या जाती विकसित झाल्या आहेत। जंगली अवस्थेत अद्रक फारसा आता आढळून येत नाही, कारण मानवी हस्तक्षेपामुळे तो पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेला पीक प्रकार बनला आहे। आज जगामध्ये अद्रक उत्पादनात भारताचा पहिला नंबर लागतो, तर त्यानंतर चीन, नेपाळ, नायजेरिया, थायलंड आणि इंडोनेशिया हे देश मोठ्या प्रमाणात अद्रकीचं उत्पादन करतात। भारतात केरळ, आसाम, मेघालय, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अद्रकीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। आपल्या देशातील उष्ण व दमट हवामान अद्रक पिकासाठी अतिशय पोषक आहे। अद्रकीचं महत्त्व केवळ मसाल्यापुरतं मर्यादित नसून अद्रक पचनशक्ती वाढवतो, सर्दी खोकल्यावर गुणकारी ठरतो, मळमळ कमी करतो आणि शरीरातील दाह देखील कमी करण्यास मदत करतो। चहा असेल किंवा काढा, भाजी, उसळ, लोणचं, औषध निर्मिती किंवा कॉस्मेटिक उद्योगात सुद्धा अद्रकीचा प्रमाणामध्ये वापर केला जातो। आधुनिक संशोधनानुसार अद्रकमधील जिंजरॉल आणि शोगॉल हे घटक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात। शेतकऱ्यांच्या दृष्टीने बघितले तर अद्रक हे नगदी पीक असून योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन आणि चांगला नफा मिळू शकतो। सेंद्रिय पद्धतीने घेतलेला अद्रक देशांतर्गतच नव्हे तर निर्यातीसाठी सुद्धा मागणी करतो। बदलत्या हवामानात अद्रक शेती करताना रोग व किडींचे व्यवस्थापन, योग्य पाणी नियोजन आणि चांगल्या प्रतीच्या बियाण्याची निवड या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात। अशा प्रकारे अद्रक हे इतिहास, औषध, आरोग्य आणि शेती या सर्व दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पीक आहे। रोजच्या जेवणामध्ये वापरला जाणारा हा साधा वाटणारा अद्रक प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी एक अमूल्य असा ठेवा आहे। अशीच शेतीविषयी माहिती, पिकांचे इतिहास, लागवड पद्धती, उत्क्रांती व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळवण्यासाठी शेत शिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।